शहरात वाढणारी वाहतूक कोंडी आणि त्याचबरोबर बेशिस्तपणे वाहन चालवणारे चालक यांच्यावर दंडात्मक कारवाई होतीये, परंतु आता सध्या जी धक्कादायक माहिती येते त्याच्यामध्ये 3 वाहनं असे ज्याच्यामध्ये एका वाहनावर 150 पावत्या, एका वाहनावर 130 पावत्या आणि एका वाहनावर 116 पावत्या आहेत. 150 ज्याच्यावर पावत्या झालेल्या आहेत त्याची दंडाची रक्कम ही ₹1.25 लाख आहे. अशा वेळी त्याच्यावर कशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे, आपल्या बरोबर मनोज पाटील सर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. हे जे दंडांच्या पावत्या झालेल्या आहेत, ₹1.25 लाख दंड झालेला आहे, कशा प्रकारे त्याच्याकडनं ही वसुली करण्यात येणार आहे किंवा असे नियम मोडणाऱ्यांवर कशी वचक बसवण्यात येणार आहे. आपण जी वाहतूक दंड ज्याला म्हणतो ना, ती म्हणजे तडजोड रक्कम असते. तडजोड म्हणजे पोलीस म्हणजे शासन आणि तो जो वाहतूक नियमभंग करणार आहे याच्यामधलं एक अंडरस्टँडिंग असते की आम्हाला ही केस कोर्टात घेऊन जायची नाही, आम्ही या ठिकाणी तडजोड करतोय. आता इथून पुढे असे जे वाहन चालक आहे ना, यांची तडजोड पोलीस नाही करणार. त्यांनी तडजोडीला दंड भरायला जरी तयार असले, आम्ही त्यांचा दंड भरून घेणार नाही, आम्ही त्यांना न्यायालयाकडे पाठवू. आता न्यायालयामध्ये आम्ही त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करू आणि न्यायालयामार्फत त्यांच्यावरती कारवाई होईल. परंतु आता सण येत आहेत, पुण्यातले सगळे सण फार महत्वाचे असतात. म्हणजे गणेशोत्सव झाला, दहीहंडी झाली, दिवाळी झाली, या सर्व पार्श्वभूमीवर शहरातली वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढत आहे. या सगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे वाहतूक कोंडीचं नियोजन होणार आहे, कशा प्रकारे वाहतुकीची सगळे रस्ते म्हणजे ज्या प्रकारे मेट्रोचं काम चालू आहे एका साईडला आणि वाहतूक कोंडी होत आहे, याच्या काय उपाययोजना करण्यात येणार आहे. आपण बघितलं असेल की काही दिवसापूर्वी वाहतूक कोंडीचं प्रमाण जास्ती होतं. गेल्या 1-2-3 दिवसापासून हे प्रमाण कमी आलंय. पुण्याचे जेवढे रस्ते आहेत ते कॅरिंग कॅपॅसिटीपेक्षा जास्ती वाहनं असल्यामुळे थोडं जरी काही झालं तरी इमिजिएट वाहतूक कोंडी होती. याच्यामध्ये जर कारणीभूत कोण असेल तर निश्चित वाहतूक पोलीस सुद्धा आहे आणि आम्ही याच्यामध्ये इंट्रोस्पेक्शन करतोय. आमच्या पोलीस आता आम्ही ट्रेनिंग देतोय, त्यांना जास्ती सक्षम करायचा प्रयत्न करतोय. आमच्याकडून जे काही करणं शक्य आहे ते निश्चित आम्ही करतोय. आपण बघितलं असेल महानगरपालिकेने सुद्धा गेल्या 3 दिवसामध्ये साधारण 1500 खड्डे भरले. पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यावरती त्यांनी तोडगा काढला. आता त्याच्यामुळे सुद्धा वाहतुकीवरती चांगला परिणाम झालाय. आपले राज्याचे सर्व मंत्रिमंडळ असेल किंवा केंद्रीय मंत्री असेल यांनी सूचना दिल्या, यांनी तत्काळ आदेश दिले. रात्रंदिवस थांबून पोलिसांनी महानगरपालिकेने तत्काळ खड्डे बुजवले. याच्या व्यतिरिक्त आपण म्हणलं आता मेट्रोच्या कामामुळे जी दिरंगाई होते, तर आम्ही आता असं ठरवते की मेट्रोच्या कामामुळे जी अडचण होती, महत्वाचे 2 स्टेशन म्हणजे आरबीआयचं जे स्टेशन होतं आणि सिमलाचं जे स्टेशन होतं ते तुम्हाला उद्यापर्यंत उघडताना दिसेल आपल्याला. म्हणजे लांबून आपल्याला जावं लागत होतं ऍग्रिकल्चर कॉलेजच्या मागून आणि रेंजिल मधून, ते आता कमी होईल. किंवा लोक मग तिकडे जाण्याच्या ऐवजी सेनापती बापट रोडकडे जवळत होतं, त्याच्यामध्ये आता कमी होईल. हे रस्ते सुद्धा आता बऱ्यापैकी सरफेसिंग झालेले आहे. आणि एक लक्षात घ्या की वाहतुकीचा स्पीड कमी झाला. म्हणजे मी 1 तासामध्ये जर एखादा पॅच जाणार असेल तिथं मी 2-2.5 तास थांबलो तर तेवढी वाहनांची गर्दी वाढते त्या ठिकाणी. ते वाहनांनी पटकन आपल्या ओरिजिन पासून त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत जर लवकर पोहोचले तर त्याच्यामुळे कोंडी कमी होती. खड्ड्यामुळं ही अडचण निर्माण होत होती, मेट्रोच्या कामामुळे होते ते, त्याच्याबद्दलही सूचना देण्यात आलेल्या आहेत. 2 मेट्रो स्टेशनची कामं संपलेली आहेत आणि आम्ही त्यांना प्रायोरिटीने सांगितले की हे उघडून द्या, तर त्याच्यामुळे त्या परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. शेवटचा प्रश्न असा की जे नियम भंग करतात, रस्त्याच्या अधूनमधून गाड्या चालवतात किंवा नो एंट्रीत गाड्या चालवतात, ट्रिप्सी जातात, हेल्मेट नाही घालत, अशा लोकांवर आता कशा प्रकारे वचक बसवली जाणार आहे. ही आम्ही एक प्रायोरिटी केलेली आहे की पुण्यामधल्या खरं तर नियमभंग बघितलं तर तसे जवळ 200-250च्या वरती नियमभंग असतात, परंतु एक प्रायोरिटी केलेली आहे. सिग्नल जम्प करणारा, विरोधी दिशेने गाडी चालवणारा, फुटपाथवरून गाडी चालवणारा, फुटपाथवरती पार्किंग करणारा, ट्रिपल सीट जाणारा, मोबाईलवरती बोलणारा, यांच्यावरती आता जे आमचे ट्रॅफिक पोलीस आहे ते कारवाई करतील, पण सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता आम्ही कारवाई करतोय. गेल्या साधारण 3-4 दिवसामध्ये आम्ही जवळजवळ 2,500 अशा वाहन चालकांवरती कारवाई केली. आणि आता हीच प्रायोरिटी असणार आहे की कृपया आपण सिग्नल जम्प करू नका, आपण उलट्या दिशेने वाहन चालू नका. कारण कुणी बघत नसेल, कदाचित ट्रॅफिक पोलीस नसेल सुद्धा, सीसीटीव्हीतून आम्ही आता ते टिपतोय आणि तुमच्यावरती तो दंड तुम्हाला भरावा लागेल.
नक्कीच. तर येणाऱ्या या सणांच्या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलीस यांनी पूर्णपणे जी धुरा आहे ती आपल्या हातात घेतलेली आहे. पुण्यातलं ट्रॅफिक वाहतूक कोंडी जेवढी कमी करता येईल तेवढ्यासाठी संपूर्ण बैठक ही घेण्यात आली होती आणि याच्या सगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुण्यातलं ट्रॅफिक हे नक्कीच कमी होईल असं आश्वासन मनोज पाटील सरांनी दिलेलं आहे. पुण्याहून प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी.